नमस्कार प्रेक्षकांनो, कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता यशला अरेस्ट केल्याची बातमी पेपरमध्ये छापून आलेली असते आणि ती बातमी अमृताने माला दाखवलेली असते. यशला अरेस्ट केले ही गोष्ट घरामध्ये कुणालाही माहिती नसते, पण आता पेपरमध्ये छापून आल्यानंतर घरामध्ये सगळ्यांनाच कळलेलं असतं की यशला पोलिसांनी अरेस्ट केले. त्यामुळे सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो. खरं तर तो यश नाही आहे, तो युग आहे. ही गोष्ट कावेरीने घरामध्ये कुणालाही सांगितलेली नसल्यामुळे सगळ्यांना तर असंच वाटतंय की तो त्यांचा यश आहे म्हणून. तेव्हा मला खूप धक्का बसलेला असतो. म्हणत असते की कावेरी अगं हे सगळं काय आहे? तुला माहिती होतं का यशला अरेस्ट केले म्हणून? जर तुला माहिती होतं तर तू मला आधीच का नाही सांगितलंस? पण आपल्या यशने केले तरी काय, म्हणून त्यांना पोलिसांनी अटक केले. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता यमुना म्हणत असते, प्लीज तू शांत हो, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, यश आपला येईल अगं. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, पण आजच यशला अरेस्ट करायची काय गरज होती? आजच आपल्या निशाला बघायला पाहुणे येणार आहेत आणि हे सगळं घडायचं होतं. लग्न ठरायच्या आधीच मोडतंय की काय? इथे आता निशा कशी तरी लग्नाला तयार झाली होती आणि आता हे सगळं जर घडलं, लग्न ठरायच्या आधी जर मोडलं, तर ती पुन्हा कधीच लग्न करणार नाही. तेव्हा इथे म्हणत असते की कावेरी काहीही कर, पण आपले यशला सोडून परत घेऊन ये गं. तुला माहिती आहे ना, निशाचं लग्न होणं किती गरजेचं आहे. जर तिने लग्न केलं नाही तर त्याला कुठेतरी आपण सुद्धा जबाबदार असू. आधीसुद्धा आपल्या एका चुकीच्या निर्णयामुळे निशाचं आयुष्य उद्ध्वस्त होता होता राहिलं होतं, पण आता तसं घडायला नको. कुठे आपलं यश? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरीला आठवत असतं की यश तर या जगामध्ये नाहीच आहे. तेवढ्यातच इथे आता म्हणत असते की कावेरी जा आणि यशला घेऊन ये. तेवढ्यातच विद्याचे काकू काका त्या ठिकाणी आलेले असतात आणि ते म्हणतात, विद्या बाळा कशी आहेस तू? तेव्हा सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो, कारण निशाला बघायला येणारे पाहुणे तर तिथे पोचलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता युग म्हणत असतो की देवा, देवा का तू इतका निष्ठुर झालायस? का तुझ्या ह्या दगडाच्या मनाला पाजर फुटत नाही आहे? का माझ्यावरती अन्याय होऊ देतोयस तू देवा? प्लीज, प्लीज आता तरी तुझ्या मनाला पाजर फुटू दे आणि आता तरी देवा मला या संकटातून बाहेर काढ देवा. माझ्याबद्दल इतका निष्ठुर होऊ नकोस देवा. आणि अशा पद्धतीने युग आता ॲक्टिंग करत असतो आणि मोठमोठे डायलॉग म्हणत सगळ्यांना हसवत असतो. तेव्हा इथे हवलदार म्हणत असतात की वा वा, काय ॲक्टिंग केली आहे, काय डायलॉग बोललास तू. अरे रात्रीपासून वेगवेगळे डायलॉग बोलून आपल्याला ॲक्टिंग करून दाखवतोय. आपली रात्रपाळी कशी संपली ते आपल्यालाच आपलं कळलं नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेजण आपापल्या कामाला लागलेले असतात. तू एक उत्तम ॲक्टर आहेस असं त्याला आता सांगितलं जातं. सगळं ऑडियन्स म्हणजे तिथे असलेले लोक टाळ्या वाजवत असतात. तेवढ्यातच तिथे आता मोहित आलेला असतो आणि मोहित म्हणत असतात, काय स्ट्रगलर ॲक्टर, काय चाललंय तुझं? सगळ्यांना हसवतोयस काय डायलॉग वगैरे म्हणून, आणि इतका खुश का दिसतोयस? असा खुश दिसतोय जसं काय आज तू तुझ्या घरीच जाणार आहेस, इतका आनंद झालाय का तुला? तेव्हा मोहित म्हणतो, द्या द्या दादा, त्यालासुद्धा एक चहा द्या. तेव्हा इथे युग म्हणतो, थँक्यू सो मच, चहा तर खूपच जास्त छान आहे. पण हे बघा सर, मी खरोखर माझ्या घरी आता जाणार आहे. ही चहा संपायच्या आत मला घरी घेऊन जाण्यासाठी लक्ष्मी स्वतः इथे येईल की नाही बघाच तुम्ही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता विद्याचे काकू काका त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा काका म्हणत असतात की विद्या, अगं आम्ही आलो आहे. तेव्हा विद्या म्हणते, काका आलात तुम्ही? अहो पण कसे आलात? तुमचा प्रवास कसा झाला? तुम्हाला कसला त्रास तर नाही ना झाला? काका पटकन म्हणतात, आमच्या त्रासाचं सोड गं, आमचा प्रवास नीटच झाला. पण इथे आल्या आल्या आमच्या कानावरती जी बातमी आली त्याचं काय? आम्हाला असं कळलंय की यशला अटक केली आहे. तेव्हा इथे आता कावेरी गप्पच बसते. म्हणत असते, नाही हो, यशला अटक वगैरे केलेली नाही आहे, खोटी बातमी आहे ती. तेव्हा इथे काकू म्हणतात, अशी कशी खोटी बातमी आहे ती? पेपरमध्ये बातमी छापून आली आहे आणि लोक चर्चा करतायत ती वेगळीच. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणते, अहो खरंच तसं काही नाही आहे, पेपरमध्ये छापून आलेली बातमी खोटी आहे
असं काहीच नाही आहे, आमचा यश आहे ना, तो कामासाठी बाहेर गेलाय. तेव्हा इथे काका म्हणतात, बघितलंस ना तू, लोकांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नको असं सांगितलं होतं की नाही तुला. आम्ही तेव्हाच ठरवलं की सुलक्षणा ताईंजवळ बोलणार आणि मगच आपल्या इथे शंकेचं निरसरण होणार. खरं काय ते आपल्या समोर येईल. म्हणून सुलक्षणाताई, तुमच्याजवळ बोलल्यानंतर आम्हाला आता खात्री पटली. बरं झालं लोकांचं म्हणणं ऐकून आम्ही तेव्हाच गैरसमज करून नाही घेतलं ते, नाही का? तेव्हा इथे आता म्हणत असतात, अगदी बरोबर. हे बघा, आमचा यश बाहेर गेलाय, तो येईलच. तुम्ही या ना, आतमध्ये या. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता युग म्हणालेला असतो की कटिंग संपेपर्यंत या ठिकाणी आता लक्ष्मी येईल. पण कावेरी काही आलेली नसते. तेव्हा मोहित म्हणत असतो की काय स्ट्रगलर, अरे कुठे आहे कावेरी इथे? तू म्हणाला होतास ना की अर्धा तास संपायच्या आधी मी माझ्या घरी जाईन, ते अर्धा तास तर संपला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता म्हणत असते, अगं विद्या, काका काकूंना काही दारातच उभं करणार आहेस का? जा बरं, त्यांना घरात घेऊन जा, त्यांना बसू दे, चहा पाण्याचं बघा. तेवढ्यातच म्हणते, कावेरी काहीही कर, आधी यशला घरी घेऊन ये, कळलं ना? तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी तिथे 3ऱ्या मिनिटाला हजर झालेली असते. तेव्हा इथे युग म्हणतो, बघा साहेब बघा, आली की नाही लक्ष्मी? तेव्हा इथे आता यशला खरोखरच इथे कावेरीमध्ये लक्ष्मी दिसत असते. तेव्हा इथे युग म्हणत असतो की अरे वा लक्ष्मी वा, बरं झालं तू इथे आलीस. मला माहिती होतं लक्ष्मी देवी, तू माझ्यावरती मेहरबान होशीलच आणि तू मला इथे घेऊन जाण्यासाठी स्वतः येशीलच. मी तुझ्याबरोबर यायला तयार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, युग आता आजूबाजूला बघतो तर त्याला आता कावेरीमध्ये जी लक्ष्मी दिसत असते ती आता नॉर्मल व्यक्ती दिसते. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, मोहित जिजू, मी या युगवरची कंप्लेंट मागे घेते आणि तुम्ही त्याला सोडा, मी त्याला माझ्याबरोबर घेऊन घरी जाते. तेव्हा इथे युग म्हणतो, ये, मी नाही येणार तुझ्याबरोबर, जा, अजिबात मी कुठेही येणार नाही. तेव्हा कावेरी म्हणते, युग, तुला माझ्याबरोबर यावं लागेल. हे बघ, निशाचं लग्न होईपर्यंत तुला आमच्याबरोबर राहायचं आहे. तिचं लग्न सुखरूपरित्या पार पडू दे, मग मी घरातल्या सर्वांना तुझ्याबद्दलचं सत्य सांगेन. तेव्हा युग म्हणतो, अच्छा, म्हणजे आता तुला माझी गरज आहे म्हणून माझा फायदा घेण्यासाठी मला फक्त बरोबर घेऊन जातेस, नंतर माझं सत्य सगळ्यांना सांगून टाकशील, म्हणजे मला पुन्हा त्रास देशीलच ना तू, लाथ मारून घरातून बाहेर काढशील. राहू दे, जा, मी तुझी मदत करणार नाही, कळलं ना? तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, अच्छा, तुला ह्या जेलमध्ये राहायचं आहे का? जर मी तुझ्यावरची कंप्लेंट मागे घेतली नाही ना, तर आयुष्यभर कोर्टामध्ये सडावं लागेल तुला, जेलमध्ये सडावं लागेल. चालणार आहे का तुला? युग म्हणतो, हो चालेल ना, तसंही मला जेलमध्ये राहायला खूप आवडलं आहे. तुला माहिती आहे, इथे 2 वेळचं जेवण फुकट मिळतं आणि चहा तर चुम्मा, खूपच छान चहा मिळतो इथे. मला राहायला काहीच प्रॉब्लेम नाही आहे, कळलं ना? जा जा, मी तुझ्याबरोबर तसंही येणार नाही आहे, जा. तेव्हा कावेरी म्हणते, युग, चल माझ्याबरोबर. युग म्हणतो, अजिबात नाही, नाही येणार तुझ्याबरोबर. बरं ठीक आहे, येतो मी तुझ्याबरोबर घरी. तेव्हा कावेरी म्हणते, हो ना, मग चल. तेव्हा इथे युग म्हणतो, पण माझी एक अट आहे, माझी अट जर तुला मान्य असेल तरच मी येईन. तेव्हा कावेरी म्हणते, कुठली अट? तेव्हा युग म्हणतो, तू रात्रभर मला या जेलमध्ये सडवलंस ना, मग आता तुलासुद्धा माझ्यासारखी एक रात्र या जेलमध्ये काढावी लागेल. तेव्हा तुला कळेल की जेलमध्ये राहणं कसं असतं ते. मला तर छान वाईब मिळाली, मला खूप काही शिकायला मिळालं, पण तुलासुद्धा माझ्यासारखं एक रात्र ह्या जेलमध्ये काढावी लागेल. आहे का मंजूर? त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काका काकू म्हणत असतात, कुठे आहे यश? अजून कसा आला नाही? तुमच्या यशला खरोखर अरेस्ट केली नाही आहे ना, आणि तुम्ही आमच्याबरोबर खोटं बोलताय? तसं असेल तर आम्हाला अशा घरामध्ये सोयरीक करायची नाही आहे. अजून काही बोलणी वगैरे झाली नाही आहेत ना, तर पुढे जायलाच नको. युगला जर अरेस्ट केली असेल तर आम्ही हे लग्न मान्य करणार नाही, आम्ही आत्ताच्या आत्ता निघतो. तेव्हा प्रेक्षकांनो, म्हणत असतात, अहो का तुम्ही गैरसमज करून घेताय? सांगतोय ना आम्ही की आमच्या यशला अरेस्ट नाही केले म्हणून, तो कामानिमित्त बाहेर केला आहे. पौर्णिमा म्हणते, आणि तुम्ही अचानकपणे असे का जाताय हो? आमच्या निशाच्या तुम्ही मनाचा तरी विचार करा. आमच्या निशाला तुम्ही बघा तरी, असा तडकाफडकी निर्णय घेऊ नका हो. तुम्ही बसा, आपण बसू, बोलूया ना. कशाला तुम्ही लगेच निघून जाताय? गैरसमज करून घेऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, विद्या म्हणत असते, काका काकू प्लीज थांबा, माझ्यासाठी थांबा, थोडा वेळ थांबा ना.
तेव्हा इथे काका काकू आता शांत बसतात. तेवढ्यातच त्या म्हणत असतात, कुठे यश, अजून कसा नाही आला. तेवढ्यातच यश आलेला असतो. यश म्हणतो, मा अगं आलोय मी. तेवढ्यातच यश येतो आणि म्हणतो, कसे आहेत काका काकू, तुम्ही बरे आहात ना. आणि आल्या आल्या दोघांच्याही पाया वगैरे पडतो आणि म्हणतो, कसं झालं येणं तुमचं, प्रवास तर नीट झाला ना तुमचा. तेव्हा काका म्हणतात, अरे यश, तू खरोखर आलास का. तेव्हा पौर्णिमा म्हणते, अहो हो, खरोखरच आलाय तो. तो कामानिमित्त बाहेर गेला होता ना. तेव्हा यश म्हणतो, नाहीतर काय, मला जर माहिती असतं की तुम्ही आजच येताय तर मी गेलो नसतो ना. हे बघा, मी खरं तर फॅक्टरीमध्ये गेलो होतो, पण जाताना कुणाला सांगितलं नाही, त्यासाठी सॉरी. सगळेजण तुम्ही काळजी करत होतात ना. तेव्हा इथे आता काका म्हणत असतात की अरे तू फॅक्टरीमध्ये गेला होतास, मग ही पेपरमध्ये बातमी तुझ्या अटकेची कशी काय छापून आली. तेव्हा यश म्हणतो, काका कसं आहे ना, लोकांचा असाच गैरसमज होतो. आमची जिथे फॅक्टरी आहे ना, त्याच्या बाजूला सुद्धा एक फॅक्टरी आहे. तिथल्या माणसाला अरेस्ट करण्यात आली आहे. पण तिथे आता लोकांना काय वाटलं की तिथेच आमची सुद्धा फॅक्टरी आहे. तेव्हा यश धर्माधिकारीला अरेस्ट केले अशी बातमी छापून आली, बरोबर ना. पण ती खोटी बातमी आहे. तुम्ही त्या बातमीवरती अजिबात विश्वास ठेवू नका. आणि मी तुमच्यासाठी समोसे आणलेत. विद्यावहिनी, काका काकूंना गरमागरम समोसे द्या, जा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, पौर्णिमा म्हणत असते, अगं निशा बाळा, ये गं खाली, हा बघ यशदादा आलाय. तेवढ्यातच निशा आलेली असते. तेव्हा यश येतो आणि म्हणतो, निशा बाळा कशी आहेस तू. तेव्हा निशा म्हणते, मी बरी आहे, तू कसं आहेस दादा. तेव्हा इथे यश म्हणतो, मी कसा दिसतोय. तेव्हा निशा म्हणते, हँडसम. त्यानंतर यश म्हणत असतो की ये निशा, ये बरं, तू बस इथे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता मा म्हणत असते, तुम्ही दोघेजण मुलीला बघून घ्या आणि त्याचबरोबर अजून 1 कप चहा तुम्ही घ्यालच ना. कावेरी बाळा, जा त्यांच्यासाठी अजून 1-1 कप चहा घेऊन ये. तेव्हा प्रेक्षकांनो, काकू म्हणत असतात, मग निशा, स्वयंपाकामध्ये तुला काय काय बनवता येतं. तेव्हा इथे निशा काही बोलायला जाणार, तेवढ्यातच यश म्हणतो, सगळंच बनवता येतं तिला, सगळा स्वयंपाक अगदी उत्तम बनवते, हो की नाही निशा. तेव्हा इथे आता सगळेजण गप्पा मारत असताना या ठिकाणी मा म्हणत असतात हळूच कावेरीला, कावेरी, अगदी योग्य वेळेवरती यशला घेऊन आलीस ग, नाहीतर हे लोक तर रागावून निघाले होते जायला. बरं झालं तू यशला घेऊन आलीस. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता कावेरी गेलेली असते आणि त्या ठिकाणी विद्या आलेली असते. विद्या म्हणते, घ्या गरमागरम समोसा घ्या, तुम्हाला खूप समोसे आवडतात ना काका, म्हणून तुमच्यासाठी यश भाऊजींनी समोसे आणलेत, घ्या बरं, खाऊन घ्या. तेव्हा प्रेक्षकांनो, कावेरी आता चहा करत असते. तेवढ्यातच तिथे यश येतो. तो म्हणत असतो, काय मग कावेरी, चहा करताय तुम्ही. हे बघ, तू काही करू नकोस, थांब मी तुला मदत करतो, चल हो बाजूला. तेव्हा कावेरी म्हणते, गप्प बस, तू बाजूला हो, तू कशाला मदत करतोयस माझी. तेव्हा यश म्हणतो, कशाला मदत करतोय म्हणजे, अगं मला तुझी काळजी आहे. तेव्हा कावेरी म्हणते, हो, कसली काळजी आहे रे तुला माझी. तेव्हा यश म्हणतो, सांगू, चल मग आता ॲक्शन म्हण. तेव्हा कावेरी गप्पच बसते. यश म्हणतो, ठीक आहे, मीच ॲक्शन म्हणतो. आणि तो आता स्वतःच म्हणतो, ॲक्शन. आणि म्हणतो, बालिके, अगं अजून किती तू कामं करशील. तुला आज रात्री जेलमध्ये जायचं आहे ना. तिथे गेल्यानंतर तुला बाकीची कामं तर करावीच लागणार आहेत, हो ना. म्हणून मी तुला म्हणतोय की हे घर तरी तुझं आहे, ते जेल तुझं नसणार आहे. मग या तुझ्या घरामध्ये तरी तू आराम कर बालिके. कशाला तू एवढी कामं करतेस. मी आहे ना, मी तुला मदत करतो. जेलमध्ये गेल्यानंतर तुला माहिती आहे, तिथे जे हवालदार लोक असतात ना, त्या लेडीज हवालदार, लेडीज कॉन्स्टेबल, त्या खूपच जास्त मारतात म्हणे. घरातल्यांचा राग, सासूचा राग, सासऱ्यांचा राग, नवऱ्याचा राग, मुलाबाळांचा राग तिथल्या कैद्यांवरती काढतात. तुलासुद्धा ते लोक खूप मारतील ग. म्हणून तुला म्हणतोय, तू तिथे गेल्यानंतर 1 पीसमध्ये परत येशील ग. म्हणून तू इथे कामं करू नकोस, तिथे जाऊन जास्तीत जास्त कामं कर, त्यांना खुश ठेव. तेव्हा कावेरी म्हणत असते, तुला काय वाटलं, तू असं बोलशील आणि मला घाबरवशील, मी घाबरेन असं वाटते तुला. तेव्हा यश म्हणतो, नाही, घाबरवण्यासाठी बोलत नाही आहे. या सगळ्यातून तुला एक गोष्ट मिळणार आहे, तो तुला धडा शिकवणार आहे मी. रात्रभर तू मला जेलमध्ये ठेवलंस ना, मग आता तुलासुद्धा कळू दे की रात्रभर जेलमध्ये राहिल्यानंतर कसं वाटतं ते. तुलासुद्धा धडा शिकवतोय मी, कळलं तुला. तेव्हा इथे कावेरी म्हणत असते, तू गप्प बसा, जास्त काही बोलू नकोस. यश म्हणत असतो, प्रॉमिस लक्षात आहे ना, आज रात्री तुला जेलमध्ये जायचं आहे, कळलं का.
तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता यश म्हणतो चल चल माझ्याबरोबर. तेव्हा इथे कावेरी म्हणते अरे गप्प बस, तुझ्या अशा वागण्यामुळे ना सगळ्यांना संशय येईल आणि सगळ्यांना कळेल की तू एक नंबरचा खोटारडा माणूस आहेस ते. अरे तुझ्या वागण्यावरती कुणाला संशय यायला नको म्हणून मी गेले नाही आहे, कळतंय का. तेवढ्यातच तिथे अमृता आलेली असते. तेव्हा इथे युग म्हणत असतो की तू प्रॉमिस तोडलेस, तू आज रात्री जेलमध्ये जाणार होतीस, का नाही गेलीस तू. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता अमृताने युगचं भांडं फोडलेलं असतं. तेव्हा मा म्हणत असते की यश अरे काय आहे हे सगळं, काय ऐकते मी, कावेरी कुठे आहे, सांग ना कावेरी कुठे आहे. तेव्हा प्रेक्षकांनो युग आता माच्या तोंडाकडे बघतच बसतो. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मा म्हणत असते मी काय विचारते तुला युग, अरे कुठे आहे कावेरी. तेव्हा इथे अमृता म्हणत असते काय रे यश काय झालं, कुठे आहे कावेरी, तुझं भांडं फुटलं का. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता यश काहीच बोलत नाही. यशला आता कळलेलं असतं की हे सगळं नाटक अमृताने केलेलं आहे. तेव्हा मा विचारत असते की यश कावेरी कुठे सांग बरं मला. तेव्हा युग आता विचारात पडलेला असतो.